सूर्यास्ताबरोबर अंधाराचं जग संपूर्ण जंगलाला आपल्या कवेत घेतं. अचानक आलेली वाऱ्याची एक मंद झुळूक आपल्यासोबत रातकिड्यांचा आवाज घेऊन येते. दुरून दिसणारे काजवे काळ्याकुट्ट अंधाराची जाणीव करून देतात. अशावेळी निशाचर जीवन जगणाऱ्या सजीवांकडून एक वेगळंच विश्व निर्माण केलं जातं. हे विश्व असतं गूढतेचं. या गूढतेत भर घालणाऱ्या अनेक आवाजांमध्ये हा एक आवाज असतो. हा आवाज आहे रातव्याचा. निशाचर आयुष्य जगणाऱ्या काही पक्ष्यांमध्ये रातव्याचा देखील समावेश होतो. रात्रीचे जे निशाचर पक्षी आहेत ते म्हणजे सर्वांनाच ज्ञात आहेत, ते म्हणजे घुबड, बरोबर. पण तुम्हाला माहिती आहे का की रात्रीचे आणखीन एक निशाचर पक्ष्यांची एक वेगळं कुल आहे आणि ते म्हणजे रातवे किंवा नाईटजार. आणि नाईटजार किंवा रातवे जे आहेत ते महाराष्ट्रात बरेच प्रकार मिळतात. इंडियन नाईटजार आहे, सायक्सेस नाईटजार आहेत, त्याच्यानंतर जर्डन्स नाईटजार आहे, जंगल नाईटजार, असे काही प्रकार आहेत, सवाना नाईटजार आहे. आणि हे जे रातवे आहेत ते निशाचर आहेत आणि क्रेपेस्क्युलर म्हणजे जे रात्र पडायला आली किंवा ज्या अगदी पहाटे पहाटे त्यांची ऍक्टिव्हिटी खूप जास्त असते. भारतात रातव्याच्या 10 प्रजाती सापडतात. प्रजातींनुसार त्यांचा आढळ हा गवताळ प्रदेश, खडकाळ जागा, शेतजमिनी आणि जंगल अशा विविध अधिवासांमध्ये असतो. रातवा हा कीटकभक्षी पक्षी आहे. यातील सर्व प्रजातींमध्ये सर्वसामान्यपणे आढळणारी शरीर वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा करडा बदामी रंग, शरीरावरील ठिपक्यांची विशिष्ट रचना, लहान पाय, छोटीशी बागदार चोच आणि टोकदार पंख. विश्रांतीसाठी हा पक्षी जमिनीवर बसतो. अशावेळी शरीरावरील आपल्या रंगांमुळे हा पक्षी आपल्या अधिवासात सहजपणे मिसळून जातो, इतका की त्याला शोधणं देखील कठीण होऊन बसतं. यामधील नर आणि मादी हे दिसायला सारखेच असतात. सहसा ते एकटेच राहतात. ह्याला नाईटजार का म्हणतात तर जो सर्वात पहिला नाईटजार जो सायन्सला शोधून विच वॉज नेम्ड तो म्हणजे युरोपियन नाईटजार. आणि तो युरोपियन नाईटजारचा जो कॉल आहे तो खूप असा जॅरिंग कॉल असतो आणि म्हणून त्याला नाईटजार असं नाव संबोधित केलं गेलं. पण दुसरं एक आणखीन एक कारण हे आहे की नाईटजार हा रात्रीचा जेव्हा शिकार करतो तेव्हा त्याचं तोंड जे आहे ते अगदी जारच्या तोंडासारखं खूप मोठं होतं आणि तो उघडून तो स्कूप करतो त्याचे जे भक्ष्य असतात, जे कीटक असतात, आणि म्हणून त्याला नाईटजार त्याच्यासाठी सुद्धा म्हणतात. फेब्रुवारी ते सप्टेंबर महिन्यांमध्ये रातव्यांचा प्रजननाचा काळ असतो. या काळात ते जमिनीवर आपलं घरटं बांधतात. घरटं नाही तर जमीनच थोडीफार स्वच्छ करून त्या ठिकाणीच उघड्यावर अंडी घालतात. ही अंडी साधारण 1 ते 2च्या संख्येने असतात. अंड्यांचा रंग फिकट गुलाबी आणि त्यावर तपकिरी किंवा जांभळे ठिपके असतात. अंड्यातून बाहेर पडलेली पिल्लं ही गुबगुबीत असतात. नर आणि मादी मिळून पिल्लांचा सांभाळ करतात. प्रजातींनुसार रातव्यांचे आवाज हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. नाईटजार जर ओळखायचे असतील तर पटकन आवाजावरूनच ओळखता येतात, कारण नाईटजारचं जे प्लुमेज आहे ते एवढं साम्य आहे एकमेकांची की पटकन असे ओळखता येत नाही. आणि त्याचं बेस्ट जे त्याची ओळख आहे ती पटण्याजोगी ती म्हणजे त्याचा आवाज. बरं, काही नाईटजारचा आवाज जो आहे तो असा चक 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 असा आहे, तर काहींचा असा चकम 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 आणि काहीचा आवाज असा आहे. तो वेगवेगळ्या नाईटजारचे वेगवेगळे आवाज असतात. आणि हे जेवढे नाईटजार आहेत हे सर्व कीटक भक्षक पक्षी आहेत.
भारतातील गवताळ प्रदेशांमध्ये सर्वसामान्यपणे आढळणारा रातवा म्हणजे सामान्य रातवा. आकारानं लहान असणाऱ्या या रातव्याची शेपूट आखूड असते आणि त्याला पांढऱ्या रंगाच्या कडा असतात. रात्रीच्या वेळी गवताळ भागातील रस्त्यांवर हे सामान्य रातवे बसलेले दिसतात. सामान्य रातव्यांपेक्षा आकाराने थोडा मोठा असणारा रातवा म्हणजे जर्डनचा रातवा. हा रातवा सामान्य रातव्यासारखा रस्त्यावर बसत नाही. रात्रीच्या वेळी तो झाडावर बसून आवाज देताना दिसतो. रातव्यामधील रानरातवा ही प्रजात प्रामुख्याने जंगलाच्या परिसरात आढळते. रातव्याची ही प्रजात इतर रातव्यांसारखी जमिनीवर विश्रांतीसाठी बसत नाही, तर झाडांच्या फांदीवर बसून विश्रांती घेते. त्यांचे पाय अगदीच छोटे असतात, कारण त्यांना धावायची गरज नसते. त्या हवेतल्या हवेत भक्षक त्यांचे पकडतात. पण मात्र त्यांच्या चोचीच्या अवतीभोवती खूप लांब असे पिसं असतात, त्याला ब्रिसल सुद्धा म्हणतात. आणि ह्याचा उपयोग त्यांना रात्री भक्ष्य शोधण्यासाठी, म्हणजे पटकन असा सेन्सरी ऑर्गन एवढे त्यांची स्ट्रॉंग असते तिथे की पटकन असा रात्रीच्या वेळेस कुठला तरी कीटक असेल आणि त्यांना जर पकडायचं असेल तर, आणि कीटक आजूबाजूला असेल तर पटकन त्यांना त्या सेन्सरीमुळे त्यांना लगेच लक्षात येतं. आणि म्हणून नाईट जार हे अगदी स्पेशल बर्ड्स आहेत. रातव्यांना आता अधिवास नष्टतेचा प्रामुख्याने धोका आहे. खास करून गवताळ प्रदेशांवर मानवी हस्तक्षेप वाढत असल्याने त्या अधिवासातील रातव्यांच्या प्रजातींवर त्याचा परिणाम पडतोय. याशिवाय रात्री विश्रांतीसाठी रस्त्यावर बसत असल्यामुळे वाहनांखाली चिरडून अनेक रातव्यांचा मृत्यू देखील होतोय. एकंदरीत रातव्यांसारख्या सर्वसामान्यपणे दिसणाऱ्या निशाचर पक्ष्यांविषयी लोकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे.